नमस्कार, हे आहे बेस्ट टीव्हीचं बेस्ट वार्तापत्र। सुरुवातीला आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। वळूयात हेडलाईन्सकडे। जिल्ह्यात राष्ट्रवादी घेणार गरुड झेप, आमदार भास्करराव जाधव यांचं प्रतिपादन। पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह। जिल्ह्यातील खारलँड संरक्षक बंधाऱ्यात सिमेंट खडीच्या ऐवजी भले मोठे दगड, ठेकेदारांचे प्रताप, शासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष। लोकसहभाग आणि शिक्षकांच्या मेहनतीतून जिल्हा परिषद शाळेचा झाला कायापालट आणि तालुक्यातून मिळाला आदर्श शाळेचा किताब। आणि रत्नागिरी MIDCतील 10 कोटीच्या अग्निशामक केंद्राला प्रतीक्षा कर्मचाऱ्यांची। तर आता थेट वळूया सविस्तर बातम्यांकडे। जिल्ह्यात राष्ट्रवादी घेणार गरुड झेप, आमदार भास्करराव जाधव यांचं प्रतिपादन। पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह। राष्ट्रवादीच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक चिपळूण तालुक्यात पार पडली। यावेळी राष्ट्रवादीचा गड अबाधित ठेवण्यासाठी जिल्ह्यात फक्त राष्ट्रवादीच असा नारा आमदार भास्करराव जाधव यांनी दिला आहे। होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी गरुड झेप घेईल असा एकमुखी निर्णय या बैठकीत झाला। जिल्हा परिषदेची आज विकास कामाबाबत वाईट अवस्था असून जिल्हा नियोजन मंडळातील विकास आराखडा 157 वरून 136 कोटीवर खाली घसरलाय। जिल्हा परिषद शाळांना इमारती देत नाही, त्यामुळे अनेक गावातील रस्त्यावर तसेच मंदिरात शाळा भरत आहेत। त्यामुळे जिल्हा परिषद सर्वसामान्यांच्या हिताची राहिलेली नाही। स्वतःचे अड्डे चालवण्यासाठी सर्वसामान्यांना रस्त्यावर आणणाऱ्या भ्रष्टाचारी सत्ताधाऱ्यांना बाजूला सारून या निवडणुकीत राष्ट्रवादीचा झेंडा फडकवूया असं आव्हान राष्ट्रवादीचे आमदार भास्करराव जाधव यांनी केलंय। होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत। यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजाभाऊ लिमये यांनी 1997 पासून काँग्रेसच्या हातून जिल्हा परिषद गेली, ती पुन्हा कधीच आली नाही असं सांगून आमदार भास्करराव जाधव यांचं नेतृत्व सर्वांनी मान्य करा, या वयातही मी प्रचारात उतरायला तयार आहे असं प्रतिपादन केलं। तर आमदार संजय कदम यांनीही आपले विचार प्रकट करताना सर्वांनी जिल्हा परिषद पंचायत समितीत राष्ट्रवादीच अग्रेसर ठरेल यासाठी कामाला लागा असे सांगत उपस्थितांना बळ दिलं। जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून जिल्ह्यात फक्त राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादीच यासाठी सर्व कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत। त्यामुळे जिल्ह्याच्या विकासासाठी राष्ट्रवादी पुन्हा एकदा सक्रिय झाली आहे। तर जिल्ह्यातील खारलँड संरक्षक बंधाऱ्यात सिमेंट खडीच्या ऐवजी भले मोठे दगड, ठेकेदारांचे प्रताप, शासनाच्या अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष। जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी खारलँडचे संरक्षक बंधारे होत असून त्यावर अधिकाऱ्यांचं लक्ष नसल्यामुळे काँक्रीटच्या ऐवजी भले मोठे दगड यामध्ये टाकले जात आहेत। यावर जनतेसह लोकप्रतिनिधींनीही लक्ष देण्याची खरी गरज निर्माण झाली आहे। जिल्ह्यासह रत्नागिरी तालुक्यात अनेक ठिकाणी खाऱ्या पाण्यामुळे शेतीचं नुकसान होऊ नये म्हणून खारलँड विभागामार्फत बंधारे घातले जातात। अशाच प्रकारे घालण्यात येणाऱ्या संरक्षक बंधाऱ्यामध्ये सिमेंट खडीच्या ऐवजी भले मोठे दगड घातले जात असून होणाऱ्या बांधकामावर लक्ष ठेवण्यासाठी शासनाचे अधिकारीच उपलब्ध नसल्यामुळे कामाच्या गुणवत्तेविषयीच प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे। होणाऱ्या खारलँड बंधाऱ्याचं हे काम अत्यंत जोमाने होत असून त्यावर लाखो रुपये खर्च केले जात आहेत। याकडे बांधकाम विभागाने लक्ष द्यावं अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून केली जात आहे। भले मोठे दगड टाकून केलेलं बांधकामही जास्त काळ टिकणार नाही, त्यासाठी पुरेपूर काँक्रीटचा वापर करण्यात यावा असंही बोललं जात आहे। एकूणच खारलँड विभागाच्या अधिकाऱ्यांनी डोळ्यावर पट्टी बांधून न राहता होणाऱ्या कामाचं निरीक्षण करावं, तरच बांधकाम गुणवत्तापूर्ण होईल आणि शासनाचा वारंवार होणारा खर्चही वाचेल। वळूयात पुढच्या बातमीकडे। लोकसहभाग आणि शिक्षकांच्या मेहनतीतून शाळेचा झाला कायापालट आणि तालुक्यातून मिळाला आदर्श शाळेचा किताब। भारतात डिजिटल इंडियाचं वारे वाहू लागले तसे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना देखील तंत्रज्ञानयुक्त दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे या विचारानं प्रेरित झालेल्या रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद मराठी शाळा कोळंबे क्रमांक 5 या शाळेने रत्नागिरी तालुक्यात कनिष्ठ प्राथमिक शालांत आदर्श शाळा म्हणून किताब पटकावला आहे। बदल हा प्रगतीचा पाया आहे। आधुनिक काळात विज्ञान माहिती तंत्रज्ञानात वेगाने होणारी प्रगती लक्षात घेऊन आपला देश, आपला समाज, आपल्या समाजातील दर्जा आणि समस्या यांच्या संदर्भात शिक्षणाचे असलेले रूप सदैव बदलते ठेवलं आहे। यातूनच एकेकाळी
मोडकळीला आलेली रत्नागिरी तालुक्यातील कनिष्ठ प्राथमिक शाळा कोळंबे क्रमांक 5 हिचं रूपच येथील ग्रामस्थ, शिक्षक आणि विद्यार्थी यांनी पूर्णतः बदलून टाकलं आहे। गावातून वाहणारी बारामही नदी आणि बाजूलाच असणारी शाळा तेथील विद्यार्थ्यांना हवीहवीशी वाटू लागली आहे। शाळेच्या आवारात कोळंबे शाळा क्रमांक 5 चे मुख्याध्यापक दिलीप आनंदराव यांनी घेतलेल्या परिश्रमामुळे आणि उपशिक्षक नितीन सारंग, अंगणवाडी सेविका सुषमा नागवेकर, गावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य या सर्वांमुळे शाळेचा कायापालट झाला आहे। चांगल्या कल्पनेतून एका सुंदर शाळेची निर्मिती झाली। शाळेच्या आवारात विद्यार्थ्यांनी केळीची परसबाग तयार केली, शिवाय प्रथम दर्शनी पोफळीची लागवड करण्यात आली, त्यामुळे शाळेचं सौंदर्य वाढलं आहे। तसेच शाळेच्या भिंती विद्यार्थ्यांशी बोलायला लागल्या आणि बघता बघता मोडकळीस आलेल्या शाळेचं रूप पालटून गेलं। याचे चित्रीकरण बेस्ट टीव्हीचे प्रतिनिधी प्रशांत हर्चेकर यांनी केलं आहे। शैक्षणिक गुणवत्ता टिकवत तालुक्यात प्रथम क्रमांकाचा आदर्श शाळा पुरस्कार या शाळेने मिळवला आहे। मी श्री दिलीप आनंदराव भांडवले, जिल्हा परिषद शाळा कोळंबे क्रमांक 5 या शाळेचा मुख्याध्यापक असून या ठिकाणी आपल्याला या सन 2016-17 या शैक्षणिक वर्षाकरिता जिल्हा परिषदचा आदर्श पुरस्कार आत्ताच या ठिकाणी जाहीर झालेला आहे। आणि हा होत असताना आमच्या जिल्हा परिषद शिक्षण विभाग, तसेच आमचे ग्रामस्थ, आमचे ग्राम शिक्षण शालेय व्यवस्थापन समिती तसेच सर्व विद्यार्थी, माझे सहकारी शिक्षक यांच्या योगदानातून हा पुरस्कार मिळालेला आहे। मी या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद मानतो। अल्पावधीत केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत जिल्हा परिषद शिक्षण विभागाने हा मानाचा तुरा खोवला असून यावर तेथील शिक्षकांनी आणि ग्रामस्थांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या। शाळा क्रमांक 5 रत्नागिरी तालुक्यातली ही शाळा शैक्षणिक पातळीतील शेवटच्या गटातली शाळा असून या शाळेला यावर्षी आदर्श पुरस्कार आत्ता जो प्राप्त झाला आहे। हा पुरस्कार प्राप्त होण्यासाठी आमचे माननीय शिक्षक इथले जे दोन्ही आहेत ते या अगोदरील शिक्षक, त्याच्यानंतर जिल्हा परिषदमधील शिक्षण संस्था आणि इथले सरपंच, माननीय जे सगळे प्रमुख नेते आहेत या मंडळींनी सगळ्यांनी सहकार्यामुळे हा जो पुरस्कार मिळाला आहे त्याच्याबद्दल आम्ही ग्रामपाणी पुरवठा स्वच्छता कमिटी कोळंबे या कोळंबे ग्रामपंचायत मी या कमिटीचा सचिव या नात्याने सगळ्यांचे आभार मानतो आणि सगळ्यांना धन्यवाद देतो। असंच वेळोवेळी या कोळंबे गावातील शाळा क्रमांक 5 व इतर विकास कामांना सहकार्य करावं असं जिल्हा परिषद यांना विनंती करतो। माझे नाव नितीन प्रभाकर सारंग, आमचे गावचे सरपंच, उपसरपंच व इतर ग्रामपंचायत सदस्य तसेच या गावातले वरचा वठार, मांडवकरवाडी, ओझरवाडी हे सर्व ग्रामस्थ यांच्या सहकार्यामुळे आमच्या शाळेमध्ये अनेक वेळा श्रमदान झालेलं आहे, शाळेचा विकास झालेला आहे। तसेच मुलांच्या प्रगतीसाठी त्यांनी अनेक प्रकारे सहकार्य केलेलं आहे। जिल्हा परिषद शाळा क्रमांक 5 या शाळेला पुरस्कार मिळाल्यामुळे सर्व शिक्षकांचे आम्ही आभारी आहोत। माझं नाव दिलीप जयराम मोरे, मी या गावातला स्थायिक आहे आणि आमच्या सरांनी चांगल्यासाठी काम केलं आहे, मस्तपैकी काम केलं आहे शाळेसाठी। त्यांचं अभिनंदन कसं करावं हे आम्हाला काय समजत नाही आहे, पण चांगल्यापैकी त्यांनी शाळा चांगली केली आहे आणि शिक्षण पण चांगलंच शाळेत चाललं आहे। त्याचं आम्ही त्यांचं अभिनंदन 10 वेळा जरी केलं तरी कमीच आहे। याच्यानंतर आम्ही त्यांना पुरस्कार चांगला म्हणजे शाळेसाठी आता त्यांनी मिळवून दिला आहे आमच्यासाठी, आमच्या शाळेसाठी। आम्ही त्यांचा धन्यवाद आहे। शाळेतील शिक्षक आणि ग्रामस्थांनी शाळेची नुसती रंगरंगोटी करून थांबले नाहीत, तर शाळेतील प्रभावी ज्ञान रचनावादी अध्यापन पद्धती, प्रगत शाळा, संगणक कक्ष, अत्याधुनिक किचन शेड, वॉश बेसिन, मुलांचे केस विंचरण्यासाठी आरसे, खेळायला मैदान, त्यामुळे हे शैक्षणिक पर्यटन केंद्र म्हणून उदयाला येईल। या शाळेतील पहिलीचे विद्यार्थी देखील निसंकोचपणे न घाबरता फळ्यावर लिहू शकतात, हेही नसे थोडके। शहरातील शाळांच्या टोलेजंग इमारती बांधून शाळांकडे विद्यार्थी आणि पालकांचा ओढा वाढवताना ग्रामीण भागातील निसर्गाच्या सान्निध्यात असणारे शाळेचे रूप पाहून
प्रत्येक मूल शिकलं पाहिजे आणि त्याला शिक्षणाची गोडी लागली पाहिजे, याकरिता शाळांची गुणवत्ता आणि रखरखाव उत्तम राखणे गरजेचं आहे. मात्र कोळंबे प्राथमिक शाळा क्रमांक 5 ने राबवलेला हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे. इतरांनीही याचा आदर्श घ्यावा. या शाळेने केलेल्या प्रगतीला आणि त्यांच्या मेहनतीला बेस्ट टीव्ही आणि बेस्ट वार्ता परिवारातर्फे शुभेच्छा व्यक्त करत आपण इथे घेणार आहोत छोटासा ब्रेक. ब्रेकच्या पलीकडे आपण पाहणार आहोत आणखी काय महत्त्वाच्या घडामोडी. तुम्ही पाहत राहा बेस्ट टीव्हीचं बेस्ट वार्तापत्र. प्रत्येक पाऊल खात्रीचं, एक नजर सत्यावर. शुभकार्य ठरलंय खरं, पण सध्या सोन्या चांदीच्या दागिन्यांची खरेदी म्हणजे प्रॉब्लेमच. अहो हो ना, कार्य म्हटलं की दागिने हवेतच, म्हणून आम्ही नक्षत्रमधून फॉर्मिंग दागिन्यांची खरेदी केली. दागिने तर छान मिळालेच, शिवाय एक छान सरप्राईज गिफ्ट सुद्धा मिळालं. 3000च्या खरेदीवर ही सुंदर ठुशी मिळाली. मग मीही निर्णय घेतला, नक्षत्रमध्ये फॉर्मिंग ज्वेलरी खरेदी करायला जायचा. नक्षत्रमध्ये 1 ग्रॅम सोन्याच्या फॉर्मिंग मधल्या नवीन डिझाईन्सच्या बांगड्या, समारंभात शोभेल असं लॉंग मंगळसूत्र आणि एक छानसा फॅन्सी नेकलेस खरेदी केला. आणि 5,500च्या खरेदीवर एक सुंदर येवल्याची सेमी पैठणी गिफ्ट मिळाली. लग्न सराईनिमित्त नक्षत्राची बंपर ऑफर. 5,500 रुपयाच्या खरेदीवर येवल्याची सेमी पैठणी फ्री मिळवा. 3,000 रुपयांच्या खरेदीवर सुंदर कोल्हापुरी ठुशी फ्री मिळवा. नक्षत्रमधील खरेदी म्हणजे शुभमंगल खरेदी. नक्षत्र फॉर्मिंग ज्वेलरी, दुकान क्रमांक 10, सोहम आर्केड, हॉटेल सुखधाम समोर, MG रोड, रत्नागिरी. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. रत्नागिरी MIDCतील 10 कोटीच्या अग्निशामक केंद्राला प्रतीक्षा कर्मचाऱ्यांची. रत्नागिरी MIDCतील मिरजोळे येथे तब्बल 10 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या सुसज्ज अग्निशामक केंद्राला कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा असून ते पूर्ण होऊन अद्यापही उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. कोकणासाठी आवश्यक असलेले अत्याधुनिक फायर स्टेशन रत्नागिरी MIDC येथे बांधून पूर्ण झालं असून शासनाच्या उद्योग विभागाकडून आवश्यक असलेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती रखडली आहे. त्यामुळे 2016च्या महाराष्ट्र दिनी उद्घाटन होणारं हे अग्निशामक केंद्र अजूनही उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. शासनाच्या उद्योग विभागाकडून हिरवा कंदील मिळत नसल्याने सुमारे 10 कोटी रुपये खर्चातून उभारलेली यंत्रणा अजूनही धूळखात पडलेली आहे. अलीकडच्या काळात कोकणात औद्योगिकरणाबरोबरच शहरीकरणाचाही विस्तार आणि विकास होताना दिसून येतोय. बहुमजली इमारती, मोठमोठे औद्योगिक प्रकल्प उभारले जात आहेत. त्यामुळे सुरक्षिततेचा प्रश्नही निकडीचा बनला आहे. एखाद्या प्रसंगी आगीची मोठी घटना घडल्यास त्यावर नियंत्रण राखण्यास मर्यादा पडतात. मोठ्या शहरात असणारी अत्याधुनिक अग्निशामक यंत्रणा अशा प्रसंगी धावून जाते. मात्र रत्नागिरी जिल्ह्यात 60 ठिकाणी औद्योगिक विकास मंडळाच्या वसाहती असून त्यांच्यासाठी यंत्रणा उपयोगी पडणार आहे. अलीकडे शासन स्तरावरून 3 मजली इमारत बांधण्याच्या निकषात बदल करून ही परवानगी बहुमजली 5 ते 7 मजल्यांपर्यंत दिली जात आहे. मात्र त्या ठिकाणी आग लागल्यास कोणत्याही प्रकारची यंत्रणा आज घडीला तरी रत्नागिरी जिल्ह्यात उपलब्ध नाही आहे. यासाठी कोकणात अत्याधुनिक फायर स्टेशन असावं यासाठी तत्कालीन उद्योगमंत्री नारायण राणे यांनी पुढाकार घेऊन 8 कोटी रुपयांच्या निधीतून हे अग्निशामक केंद्रासह 3 प्रशस्त इमारती उभारल्या आहेत. या केंद्रासाठी 26 प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची आवश्यकता असून शासनाकडून या कर्मचाऱ्यांची अधिकाऱ्यांची नियुक्ती अद्यापही करण्यात आलेली नाही. त्यामुळे हे केंद्र उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. 10 कोटीच्या या अग्निशामक केंद्राला कर्मचाऱ्यांच्या प्रतीक्षेबरोबरच उद्घाटनाचीही प्रतीक्षा करावी लागत आहे. एकीकडे शासन कोट्यावधी रुपये खर्च करून अशा इमारती वापराविना ठेवत असल्याने या इमारतीच्या मेंटेनन्सचा नाहक खर्चही वाढत आहे. तर या होत्या आजच्या सविस्तर बातम्या. आणि आता जाता जाता शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. जिल्ह्यात राष्ट्रवादी घेणार गरुड झेप, आमदार भास्करराव जाधव यांचं प्रतिपादन. पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह. जिल्ह्यातील खारलँड संरक्षक बंधाऱ्यात सिमेंट खडीच्या ऐवजी भले मोठे दगड. ठेकेदारांचे प्रताप, शासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष. लोकसहभाग आणि शिक्षकांच्या मेहनतीतून जिल्हा परिषद शाळेचा झाला कायापालट आणि तालुक्यातून मिळाला आदर्श शाळेचा किताब. आणि रत्नागिरी MIDCतील 10 कोटीच्या अग्निशामक केंद्राला प्रतीक्षा कर्मचाऱ्यांची. या बातमीपत्रात इथंच थांबतोय. भेटूया पुढच्या बातमीपत्रात. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा फक्त बेस्ट टीव्हीचं बेस्ट वार्तापत्र. नमस्कार.